सामन्याला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल पहिली सलामीची गोड जोडी विलास पावशे आणि रोहिदास पावशे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या टीमची A1 जोडी सध्या आपण बघतो बांबावली 40+ या टीमने एक सामना जिंकला तर नाववाडी 40+ याही संघाने एक सामना जिंकलेला आहे. खरं तर आज नाववाडी 40+ हा संघ जय गणेश पियुष नाववाडी या नावाने खरं तर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर आम्ही या दोन्ही संघांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण समोरचा संघ येण्यासाठी त्यांना भरपूर उशीर झाला परंतु ह्या दोन्ही संघाने सांगितलं की त्या वेळेत आम्ही खेळू आणि पहा ते खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. याला बोलतात खेळाडू वृत्ती आणि ती खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवलेली आहे. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्गवरती नवनाथ साळुंके आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती सामन्याला सुरुवात इष्टागिनीला देखील फलंदाज तयार आहेत. पंतांचा ग्रीन सिग्नल 3-2-1 सुरुवात. पहिलाच बॉल फटका ऑन साइडला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. एका जागेवरती इथून मात्र संयम दाखवला जातो आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या बामाली 40+ या टीमचा पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. यावेळेला पहा तिथे मात्र बॉलरच्या डोक्यावर पण हा फटका सजवला. समोरच्या दिशेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळणारा जिग्नेश 11 बामाली या नावाने हा संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळतो. याही वेळेला पहा एक चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. विकेट किपर कुठेतरी बीट झाले होते परंतु बॅकअप चांगलं होतं आणि या मोमेंटला कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजेच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट बॉल कहते हैं. या वेळेला पहा इथे सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेट रेझर मध्ये प्रोटेक्शन आहेत आणि इकडचा मिळणारा एकाच जागेवरती इथून संयम दाखवला जातो. या वेळेला देखील पहा खळवट टप्प्याचा हा बॉल होता अक्षरशः खोदून काढला. तिथे फिल्डर आहेत. डीप मिड विकेट रेझर मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग झाली परंतु पुन्हा एकदा एकच धाव मिळणारा जखून ठेवला. खरं तर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं या गोलंदाजानं बॅटरला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. पुन्हा एकदा पेस क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि पुन्हा एकदा एकच सिंगल मिळणार. एका धावेच्या मदतीनं थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू काय होईना परंतु धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 40+ जबरदस्त क्रिकेटर नागावचे आमचे गणेशदादा पाटील आणि त्यांचे सुपुत्र त्याच्या सोफिया तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. बडानदा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर त्यांचं स्वागत. ओटू कॉम्बॉक्स यस या गणेशदादा या बडानदा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या आयुष्यामध्ये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 5 धावा. एक ओव्हरचा खेळ तो मात्र संपला. बिनबाद 5 अशी धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेश 11 बामाली 40+ या टीमची. चला इथे मात्र ओव्हर नंबर 2 म्हणजेच जर आपण बघितलं तर पॉवर प्लेचा खेळ मात्र संपल्यानंतर आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. 4 ओव्हरची मॅच म्हणजे सुरुवातीची 3 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला आम्ही 15 मिनिटं दिलेली आहेत आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सुरुवातीची 3 षटकं ही कंपल्सरी हाताळायची आहेत. बोला तयार होती आहे पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न पहा. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. काव कॉर्नर रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला परंतु आता पंचांचा निर्णय आला
तिसऱ्या पंचाची मागणी आता केली जाईल. टेक्निकल टीम आमची चेक करेल आणि आता त्यांचा निर्णय आता थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. ही धाव पूर्णपणे कंप्लीट केली आहे की नाही हे आता चेक केलं जाईल स्क्रीनवरती. आणि पंचांचा निर्णय आला. बॅट्समन झाला रनआउट. बॅट्समन बाद झाला. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती खरं तर रनआउटच्या माध्यमातून मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रनआउट म्हणजेच क्रिकेटमध्ये बॅटर आत्महत्या करून मैदानाच्या बाहेर येतो आहे. आणि इथे पहा हा बॅटर बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल होतात. तेव्हा रवी यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने या पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली जाणार. चला वेळ 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 कमी घ्या ही विनंती असणार आहे, कारण वेळ भरपूर इम्पॉर्टंट आहे. वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयानं विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोनं रद्दीमध्ये विकला जातो. म्हणूनच एकदा का वेळ निघून गेली ती पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हणून जितका वेळ तुम्हाला वाचवता येईल मॅच खेळत असताना तितका वेळ आपण वाचवायचा. मला तयार होते पुन्हा एकदा पुढचा भाऊ. या वेळेला पहा वेग प्रचंड होता. खरं तर रवी पावशे यांच्याकडे या वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी साइड ऑफ ऍक्शन आहे, परंतु टप्पा पहा किती सुंदर आहे या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॉल तयार. सुरेश पाटील यांचा बॉल फटका फसला. बॉल हवेत. आणखीन एक विकेट. बॅट्समन झाला बाद. जसा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाही. आणखीन एक विकेट. बॅटर बाद. बॅट्समन इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 बसला बॅटिंग करणाऱ्या जिग्नेश 11 बामल्ली या टीमला. रवी पावशे इथून मात्र बाद होतात. शून्याचा चष्मा घालून त्यांना देखील आता पॅव्हिलियनचं इथून मात्र दिशा. या दहिसर गावचे समाजसेवक क्रिकेटवरती अथवा प्रेम करणारे व्यक्तिमत्व पंढरीनाथ भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. देवीचा पण संघ उपस्थित आहे का? या तुमचं देखील स्वागत करू. सॉरी वाडेकर संघ, वाडेकर 40+ संघ. विकास पावशे नंबर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहू आता नंबर 4 मध्ये खरं तर त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. पाहू आता या मिडल ऑर्डर मध्ये कशा रीतीने ते बॅटिंग करणार आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी खरं तर मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर तमाम सर्वच मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. या चंद्रकांत पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अप्पा या नावानं खूप प्रसिद्ध आहेत. आणि आज ड्रेसिंग बघा, सर्व 40+ आयोजकांना कुर्ता घातला. वाव, या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. यामध्ये आज ऐतिहासिक दिवस महाराजांची खरं तर जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात जय जिजाऊ जय शिवराय नारे आपल्याला ऐकायला मिळतात. आणि खरं तर हा ऐतिहासिक दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि खरं तर जर का आपण बघितलं तर कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर वनभोजन देखील सातत्याने नागाव गावामध्ये आपण बघतो. आणि खरं तर याही वर्षी तोच कार्यक्रम पुढे चालवला जातोय. यावेळेला फटका हवेत. बॉलच्या मागे फिल्डर पहा भरपूर वेगाने धावतात. बॉलनं घेतलं बळण, परंतु इथे जर का आपण बघितलं तर आता धावा किती कंप्लीट केल्या जातात याकडे देखील लक्ष असेल. थोडासा आळस दाखवला. डायरेक्ट हिट आणि बॅट्समन आता इथून मात्र होतात बाद. आणखी एक विकेट. धक्का क्रमांक 3 जिग्नेश 11 बामाली या टीमला बसला. बॅटर बाद. खरं तर 2 धावा कंप्लीट केल्या होत्या, परंतु 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना तुम्ही झालं आणि तिथे पहा डायरेक्ट हिट झाली आणि त्यानंतर या बॅटरला इथून मात्र विकेट गमवावी लागली.
कैलास पावशे इथून मध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाहूया संजय यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. बैलगाडा मालक आमचे सुरेशदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या ग्रामस्थ आले असतील नावाळी बामालीचे. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती फिरवला बॉल साला बॉल लाईट आणि शेर सीमा पार चौका. खरं तर एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाला. बैलगाडा शर्यत मुलीचा हात पकडणं फार सोपं असतं परंतु बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काळीच लागतं. आणि खरं तर जर का आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा मातीतला खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत. परमांचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. हा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा बॉल तयार होतात. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला या मागच्या बॉलवरती. हो या वेळेला देखील स्ट्रोक चांगला परंतु तिथे आता फिल्डर आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला स्टॉप परंतु थोडासा उशिरा झाला आणि या वेळेला 2 धावा खरं तर फिल्डरच्या डोळ्यासमोरून चोरला गेला. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती वाढ आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. जर तुम्हाला एक फायटिंग स्कोर टीमच्या स्कोरबोर्डवरती उभारायचं असेल तर मोठे फटके खरं तर इथून मारावे लागतील. या मॅच मध्ये बॉल तयार होतात. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय तिथे फिल्डर पहा परंतु फक्त एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती इथून मात्र या फलंदाजाला संयम दाखवावा लागतोय. आणि पहा फक्त एकच धाव आपल्याला बघायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्रायकिंग इन वरती संजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खेळण्यासाठी ते इथून मात्र तयार होतील संजय भोईर. तयार पुढचा बॉल. या वेळेला स्वीट साऊंड बॅट टक असा त्यांच्या बॅट मधून आवाज आला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. पहिलाच बॉल फेस करत असताना संजय भोईर यांच्या बॅटमन षटकार आला. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. या दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. षटकार आल्यानंतर कमबॅक करेल का बॉलर. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न दाखवला जातो. बॉल कॅच काय झेल पकडला. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली. मोक्याच्या क्षणाला आपले हात खोलले आणि खूप चांगला झेल तिथे मात्र पकडला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. उत्तम मुकादम अतिशय उत्तम झेल त्यांनी पकडलाय. बॅटर होते बाद. धक्का क्रमांक 4 संजय भोईर बॅक टू द पॅव्हलियन. खरं तर 6 म्हणजे 36-38 बॉल असणारे. म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे. म्हणजे परत न फिरणारे. 3 म्हणजे तिन्ही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणीस तेज. जी म्हणजे जिजाऊचे पुत्र. म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक. आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पहिल्यापैकी तिसरी मॅच तुमच्या समोर वाकल 41 टीमचे कॅप्टन वाडेकर 41 चे कॅप्टन. प्लीज लगेच टॉस साठी आता विलंब करू नका. वाडेकर 40+ लक्षात असू द्या. मॅच थांबली गेली जवळजवळ 1 घंटा. वाडेकर 40+ लगेच टॉस साठी या. आल्याबरोबरच आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23. 3 ओव्हरचा खेळ आता संपला आणि धावफलकावरती 23 धावा आपण पाहू शकाल.
चला ड्रिंक्स ब्रेक झालेला पाण्याची मागणी केली जाते. नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी घ्यायचं. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय खऱ्या अर्थाने जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 40+ 2025 मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 40+ ग्राबल अली क्रिकेट तुम्ही पाहता आणि हे क्रिकेट खऱ्या अर्थानं कल्याण ग्रामीणचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील काटाई यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेला. त्यानंतर तुम्ही पाहता उद्योजपती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक देण्यात आली आहे. ही बाईक सोनार पाड्याचे नरेशदादा ठाकूर यांच्याकडनं तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. उद्योजपती साई भुई केसर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपये तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख नारिवली कैलादादा गोटपेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपये आणि उद्योजपती नागावचे भगवान शेठ मडवी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपये. आयुष प्युअर गावठी गावरांचे आमचे तुम्ही पाहता नितीन शेठ भोई दहिसर यांच्याकडनं 5,000 आणि बाबूशेठ धर्मा पाटील यांच्याकडून तुम्ही पाहता त्यांचे सुपुत्र करण बाबूशेठ पाटील यांच्याकडे या स्पर्धेसाठी जी फ्रीज आहे जो रेग्युलर क्रिकेटसाठी मानवतो स्त्रीसाठी तो देण्यात आला. त्यानंतर सामनावीर युवासेना अध्यक्ष नागावचं विश्वासशीठ पाटील यांच्याकडनं सामनावीर आणि आम्हाला सायकल जी आम्हाला सायकल देण्यात आली आहे तुम्ही पाहता ते निघूगावचे उद्योजपती शांताराम सीतारामजी पाटील साहेबांकडनं आणि आस्था इन्फ्रा से तुम्ही पाहता ऑनर आणि खऱ्या अर्थानं बीएनजी गिरी साहेब ज्याच्या माध्यमातून पहिल्या वर्षामध्ये जी बाईक होती आणि त्यांचे पूर्ण स्टाफ देखील या स्पर्धेला नक्कीच उपस्थित होते. आमचे नानादादा असतील आणि उत्तमदादा यांच्यावरती हे प्रेम आहे आणि याचकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी एकदा जोरदार त्याला डीएनए गिरी साहेबांसाठी झाल्याच पाहिजे ज्याच्या माध्यमातून 1 लाख रुपया जले तो कले पाण्याला त्यामध्ये खूप महत्व आहे खऱ्या अर्थानं. आणि पाण्याचा 20 बॉक्स सचिन गायकर यांच्याकडनं त्याच्यानंतर तुम्ही पाहता अनंता शेठ मोकाशी हे नागावचे उद्योजपती यांच्याकडनं 5,000 रुपयाची धनराशी आणि बैलगाडा क्षेत्राला खूप मोठ्या संख्येनं आता मागणी आणि 16 डिसेंबर 2021 पासून जी बैलगाडा क्षेत्राला सुरुवात झाली आहे. तेजा बैलाचे कृष्णा बैलाचे मालक तुम्ही पाहता पांडुरंग शेठ पाटील उद्योगपती गोल्डन मॅन आमचे मामा खऱ्या अर्थानं यांच्याकडनं या स्पर्धेला 10,000 रुपयाचं इथे मात्र धनराशी या दानशूर दात्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. बॉल डीप डबल पॉइंट सी बापा हवाई सरकारच्या विकास पावशे ज्या धाबा त्यांच्या बाटमधनं येणं अपेक्षित होत्या त्या धाबा आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दर्जेदार खेळ खेळत असताना रावफलकावरती धाबा 34 धाबा अजूनही या षटकातील बॉल बाकी आहे. या वेळीचा फुल टॉस बॉल आणि खरं तर बाटसाठी मेजवानी होती. फुल टॉसला फुल टोल केला. बॉल चालला डाऊन द ग्राउंड 6 धावांकरिता हाय अँड हँडसम गगनाला गवसरी गाठणारा षटकार ठोक डीजे बाटर. जर का आपण बघितलं तर विकास पावशे या मॅच मध्ये त्यांना मात्र स्वतःच्या संघाला सावरलं आणि आज मात्र त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावा रावफलकावरती 40 धावा. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु पहा टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लालच बुरी बात आहे. अतिघाई संकटातली जरी एक डाव लेग बाईकच्या रूपाने इथून मात्र कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती दुसरी धाव घेत असताना हा फलंदाज धावचीच्या स्वरूपानं इथून मात्र बास झालेला. धक्का क्रमांक 5वा बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहिजे अजून या डेथ ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जिग्नेश इलेव्हन पांबाली 40+ या टीमच्या शेवटचा बॉल बाकी आहे आणि या बॉलवरती आता किती धावा जमवल्या जाणार हे देखील बघायचं. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा जय गावदेव जय हनुमान चषक नागाव
2025 अप्रतिम दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतं, जिथे मात्र डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. बोला तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला देखील पुढे सरसावत डाऊन साईडला जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती. अशा रीतीने पहिल्या डावाचा तकेळ संपला. धावफलकावरती धावा 43 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. चला शेवटचा अखेरचा कॉल करतोय. वाकल 40+चा कॅप्टन इथे उपस्थित आहे. देवीचा सॉरी वाडेकर 40+चा कॅप्टन या दादा या लगेच वाकल 40+ कॅप्टन या आपण टॉस करू. पंढरीनाथ भोईर जे वाकलांचे उद्योजक उद्योगपती त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. वाडेकर 40+ आणि त्यांना फाईट करणाऱ्या वाकलन 40+ या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे मोत्यांगदा पाटील देखील उपस्थित आहेत. बघा नाण्याची पहिली बाजू मान्यवरांना विनंती इथे तुम्ही स्थानाबद्धात. नाण्याची पहिली बाजू लाडके आयोजक तुम्ही पाहता मोत्यांगदा पाटील. नाण्याची दुसरी बाजू किंग खऱ्या अर्थानं गाडीचा नंबर लकी 11-2. चला कॉल कोण देणार जरा टॉस दाखवू नका प्लीज. आणि उत्तम दादा काय मी बोलतो मी मागतो चला टॉस कोण कॉल देणार वाकलन 40+. 11-22 कॉल दिला आणि उत्तम दादा टॉस जिंकला. वाडेकर 40+च्या कॅप्टन मी विनंती करतो मान्यवरांना स्थानापन्न व्हायचा. काय म्हणशील टॉस जिंकला वाडेकर 40+च्या कॅप्टन डिसिजन काय असणार? फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. वाकलन 40+ सोबत पहिल्यांदाच मॅच लागली. याच्या अगोदर तुम्ही खेळलात हो. काय म्हणशील फिल्डिंग करायचा निर्णय समोर वाकलन 40+ देखील खूप चांगला संघ. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावाच्या प्रयत्न. असे कोणते गोलंदाज आहेत कमीत कमीत पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? विजय भोईर आणि संदेश दलवे. काय म्हणशील आयोजनाबद्दल? डे नाईटचं फॉर्मॅट आयोजन थोडा येताना उशीर झाला दादा. काहीच हरकत नाहीये. स्पर्धा एवढी मोठी आहे, माना सन्मानाची आहे. जरा लवकर निघायला असते तर काही कारणास्तव मॅच देखील थांबली. काही हरकत नाहीये. तर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल 2 शब्द? खूप आयोजन चांगलं आहे. दुसरं काय हे होते वाडेकर 40+चे कॅप्टन. तुम्हाला खूप अभिनंदन. आणि चला इथे नाणीपैकी प्रेझेंटेशन बॉक्स मधून कॉल आला. टॉस जिंकला वाडेकर 40+च्या कॅप्टन. डिसिजन इज फिल्डिंग. बॅटिंगसाठी इन्व्हाइट वाकल 40+ मॅच करा. तिथे सामना रंगला. तुम्ही पाहता नागाव नवाली 40+ आणि त्यांना फाईट करते टीम बामाली 40+. मेघनाजी पाटील पैसर मोरी लग्न क्रिकेट या पण तुमचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. खरं तर दुसऱ्या डावामध्ये पहिल्या लक्षाचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे ते ऐकण्यासाठी जाऊया सौरभ पाटील सरांकडे, जिथे मात्र दैसर गावचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पहिलाच बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला बॉल आला ती कार्पेट कॉम्बिनेशन करत असताना पहिला जवाब चौकार आणि पाटीलचा 4-4 चौकार.
उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं 44 धावेचं पहिल्या बॉलवरती संजय भोईर त्याच्यावरती अटॅक केला चौकार. हॅलो हॅलोची हॅलो हॅलो हॅलोची हॅलो पॉवर प्लेचं षटक पाहता आडवा पाठनं मिडॉनला फिल्डिंग चांगली रोहिदास पावशीची. पहिल्या पूर्वार्धामध्ये 43 बनवल्या 44 लक्ष पार करायचं. टीम नावाली 40 प्लसला पहिलं अर्धशतक तुम्ही पाहिलं. आजच्या दिवसामध्ये रोहिदास तो अपयशी ठरला आणि या दुसऱ्या मॅच मध्ये त्यानंतर तुम्ही नवनाथ साळुंकेचं देखील अर्धशतक पाहिलं. हे पॅटर्न रंगतदार लोअर फुल टॉस जेलची शक्यता. वॉट अ कॅच ऑफ द मॅच. मिड ऑनला टीपला रोहिदास पावशेर अविश्वसनीय झेल. विकेटचं बदल फलंदाज बाद. झेल अप्रतिम पकडला. हाईटचा नक्कीच लाभ देखील घेतला असावा रोहिदास पावशेनं. या आमचे खिडकालीचे मामा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या अनिल मामा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या अनिल मामा खिडकाली तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. चांगले 12 मेहनत खऱ्या अर्थानं लगान टीम आज लगान आहे का दुसरी आहे. मामांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुरेश पाटील आला. काय झेल पकडला रोहिदास पावशेनं अप्रतिम. हॅलो हॅलोची हॅलो 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 षटकातील पुढचा बॉल हॅलो कट केला. वॉर शॉट डीप कव्हर पॉइंट सीमा पार. उमेश पाडीचा आल्या पहिला चौकार. या सागावचे बाळू या आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक जबरदस्त खेळाडू आहेत. लोन फुल टॉस पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न फटका चालला. वॉट ऑफ फिल्डिंग अप्रतिम. का फिल्डिंगचा मात्र इथं स्टँडर्ड दाखवताना विकास पावशे एकदा फिल्डिंग आवडली असेल जोरदार टाळ्या चालल्याच पाहिजेत मित्रांनो. आज वय वर्ष 40 होऊन गेलं तरी फिल्डिंग अफेक्ट. वॉट ऑफ फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग तुम्ही पाहता या बॉलवरती. 1 धावांनो स्कूपचा फटका लगावला. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. इथे थोडी मिसफील झाली याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. ते पहिलं येथे 44 बनवायच्या त्या काचवणाने ती सरासरी राखली आहे टीम जय गणेश नवाली 40+ संघानं. दबादाव पियुष 11 जय गणेश नवाली 40+ संघानं दबादाव फलकावरती 11. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. जिथे लक्ष गाठायचं तर 44 दाबादाव फलकावरती बनल्या जातात त्या 11 बॉल शिल्लक असलेल्या 18 मध्ये 33 धावेची अजूनही गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला दुसऱ्या षटकामध्ये विष्णू पावशे.
बघा बामाली संघ लक्षात असू द्या, वेळ कमी घ्या. टाइम प्लीज वेळेच्या बाबतीत संदर्भ असू दे, प्लीज लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅच वाडेकर 40+ आणि तुम्ही त्यांचा फाईट करणार आहे वाकड 40+. तुम्ही देखील सज्ज राहा, लक्षात असू द्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती विष्णू पावशाला, समोर फलंदाज तुम्ही पाहता सुरेश पाटीलला. षटकातील पहिलाच बॉल, पाचचा कडा, दुसऱ्या अटेलला ओढ कॅच. पहिला बदला हा पुढे केला, एका हाताने घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या अटेलला 2 हात पुढे करत असताना चांगला फिल्डिंगचा अपेक्षण तुम्ही पाहिलं. याच्या अगोदर रोहिदास पावशे, त्याच्यानंतर आता तुम्ही रवी पावशे, बंधुराज कमाल करतात, धमाल करतात. विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता मिडॉनला चेल पकडला अप्रोचिंग. आता बॅटचा कडा लागला, थोडा अवघड झेल होता. पहिल्या एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न, उजवात पुढे मारला, त्याच्यानंतर बॉल हाताला स्पर्श होऊन पुन्हा एकदा दुसरा अटेनला 2 हात पुढे केले. काय चेल पकडला आणि इथे विकेट मिळतीये पहिल्याच बॉलवरती. सुरेश पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकावरती, कैलास मुकादम. रिवर्सचा बादशाह मैदानामध्ये कैलास मुकादम तुम्ही त्याला पाहता. बॅटच्या रडामध्ये फटका चांगला उपस्थित आहे. लॉग ऑफला साधा सोपा झेल, टाळ्यांचा कडकडाट येतोय. बामालीच्या मायबाप प्रेक्षकांकडनं पकडला. इथे विलास पावशेला झेल, तू चल में आया, धक्के पे धक्का. आणखीन एक विकेटचं पतन, आल्या पावली माघारी, आणखीन एक विकेट कारत होतोय लागणारा. तुम्ही पाहता टीम पियुष शिलेवाना जय गणेश नाबाली 40+ला हा धक्का क्रमांक 3रा. तुम्ही पाहता आमच्या व्यासपीठा समोर साईड स्क्रीनच्या उजव्या बाजूला बामालीचे प्रेक्षक, टाळ्यांचा कडकडाट आणि साईड स्क्रीनच्या तुम्ही पाहता डाव्या बाजूला नावालीचे प्रेक्षक आहेत. ते आता थोडे शांत आहेत, आता जल्लोष करतात टीम बामालीचे प्रेक्षक. पण अजून नवनाथ सालुंके जोपर्यंत मैदानामध्ये ना अशा पल्लवित आहेत. रिव्हर्सचे 4 मात्र त्याचे फटके तुम्ही रिव्हर्सच्या माध्यमातून लागोपाठचे 4 चौकार पाहिले, अविश्वसनीय होते. इथे तुम्ही पाहता रन आउटची संधी निर्माण झाली असती. अगोदर थ्रो आला असता कदाचित ही विकेट रन आउटच्या स्वरूपात मिळाली असती. तो थोडा नंतर आला सुमित, आणि अशा प्रकारे या बॉलवरती मिळते 1 धाव. अगोदर जर तो आला असता तर कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती, विकेट मिळाली असती. जर त्याला क्रिकेटला महत्व नाहीये, हा टेनिस बॉल क्रिकेटचा चाहता वर्ग आहे ना, नशीब देखील खूप बलवंत असतात. याच टेनिस बॉल क्रिकेटला जसा सड्ड रंग बदलतो तसा क्रिकेट देखील कधी देखील रंग बदलत असतो. आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचा चाहता वर्ग तुम्ही पाहता ही नागावच्या ऐतिहासिक 40+च्या क्रीडांगणामध्ये मोठ्या संख्येने हे प्रेक्षक आहेत. तर क्रीडा स्पर्धेला मजा आहे आणि या मायबाप प्रेक्षकांचा, लाडक्या प्रेक्षकांचं मी सौरभ पाटील तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशांत करण्यापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आमचे उत्तमदादा पाटील असतील, नानादादा पाटील असतील, 40+ ही पूर्ण टीम, ग्रामस्थ मंडळ नागाव सहित देखणं हे आयोजना पाहताच मी प्रेमात पडलो. दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा आम्हाला अभिषेक केलं. ट्रॉफ्या तुम्ही पाहताय, चमचमत्या ट्रॉफ्या. कोण होणार चॅम्पियन अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणारा सॅटरडे सांगून जाईल. वेळ कमी घ्या, बामाली संघ लक्षात असू द्या प्लीज, वेळेच्या बाबतीत संदर्भ असू द्या. टाइम इज मनी, मनी इज टाइम. खूप महत्वाची वेळ असतं. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न राहिला. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये. जसे जसे सुमित कल्पेश डॉट बॉल येतात ना तशा तशा टाळ्या देखील मायबाप प्रेक्षक, बामालीचे प्रेक्षक वाजवतात. ते देखील आता खुश असतील. गोलंदाजी या षटकामध्ये विष्णू पावशेची कमालीची होती. 4 बॉलमध्ये 1 धाव, 1 डॉट बॉल, 2 विकेट. एकदा जोरदार टाळ्या विष्णूसाठी झाल्याच पाहिजेत. आणि खूप चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज.
आडवा बाटला केसलाय तिथे इथे फिल्डर मिड विकेटला ओटक कॅच या मॅचची गोल्डन विकेट नवनाथ सालुंखे परतीचा इशारा संजय भोईरनं पकडला झेल आणि इथे धक्का लागतोय मोठा टीम पियुष इलेव्हन जय गणेश नावानी 40 प्लसला नवनाथ सालुंखे बॅक टू द गाव या अनिल दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत अनिल मामा अनिल पवार आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत 40 प्लसला खूप सपोर्ट करतायत त्यांच्या खिडकाली संघाला मामा असले की आम्हाला देखील कॉमेंट्री करायला मजा येते मामा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू मिड विकेटला उभा होता संजय भोईरनं झेल पकडला टाळ्यांचा कडकडाट बामालीचे प्रेक्षक एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत गोलंदाजी आवडली असेल तर लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत होतीये आणि मैदानामध्ये बाळकृष्ण पाटील मॅच अजून संपली नाहीये बाळकृष्णामध्ये ती जिद्द ती चिकाटी आहे आणि तीच आता मेहनत पूर्णपणे या लावायला लागेल हा धमाका अजून मॅच संपली नाहीये विष्णू पावशे षटकातील शेवटचा बॉल हा बॉल खूप चांगला बॅटचा कडा लागलाय का अपील 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 बघा तुम्ही पाहता बॅटचा कडा लागलाय का सिना दादा पाटील डांगसिंगमचे पंच ते चेक करतील बॉल डीप झालाय का बॅटला बॉल स्पर्श झालाय का अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाटील ग्रामीण टेनिस क्रिकेटचं एक भवितव्य त्यांची क्लिअरिटी म्हणा त्यांची क्वालिटी म्हणा खऱ्या अर्थानं चांगली क्लिअरिटी चांगली क्वालिटी त्यानंतर तुम्ही कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन 3 कॅमेरामॅन कशा रीतीनं शीनचित्र खऱ्या अर्थानं टिपलं जातं प्रत्येक चित्र टिपलं जातं नो बॉल असो मग रनआउट ची विकेट असो बॉलला स्पर्शाला 3 कॅमेरामॅनचं आपण कौतुक करू कारण की ज्याच्या माध्यमातून हे पूर्ण छायाचित्र क्षणचित्र टिपलं जातं बॉल स्पर्श झालाय का बॉलला बॅट स्पर्श झाली का पण बघा फिल्डिंग तुम्ही लावून घ्या दादा फिल्डिंग लावून घ्या बघा पंच तुम्ही देखील संदीप दादा तुम्ही देखील लक्षात फिल्डिंग लावून घ्या नॉट आउट आहे चला डॉट बॉल आला पहिल्या षटकामध्ये 11 आल्या या षटकामध्ये अवघ्या 1 धावेचं षटक तिथे 3 विकेट 2 डॉट बॉल 1 रन 3 विकेट विष्णू पावशेची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या चालल्याच पाहिजेत मायबा प्रेशर व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स आणि आता समीकरण तुमच्या समोर बॉल शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये बनवायच्या 12-32 हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे षटक कल्पेश पाटील या षटकामध्ये किती धावा येतील किती धावेचं षटक फेकले जाईल रोहिदास पावशे जिम्मेदारी जबाबदारी षटकातील पहिलाच बॉल खूप चांगला टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांचा येतो असे प्रेक्षक असले की मॅच मध्ये देखील हा व्होल्टेज होतो ही ऊर्जा निर्माण होतो जे 11 खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम आज कोणी केलं असेल ते बांबालेचे प्रेक्षक आहेत नक्कीच त्यांचं कौतुक करू आपण षटकातील पुढचा बॉल आडवा पाटणा व्हॉट अ शॉट मिड विकेटला लँड होतोय मॅच अजून संपली नाहीये हे सांगत असताना पॉवरफुल पवारचा मंगेश पवारचा मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला धमाका षटका डॉट बॉल त्याच्यानंतर षटकार आला नावाली संघाचा मंगेश पवार हे सांगतोय मी अजून मॅच मध्ये माझ्यामध्ये ताकद आहे ती उणीव आहे षटकातील पुढचा बॉल आणखी गुडवला फसला फटका झेलची शक्यता पुढे फिल्डर व्हॉट अ कॅच विकास पावशे एक्सप्लेन द फिल्डिंग ऑफ थॉमस पकडला झेल षटकारानंतर प्रत्युत्तर
टी पोटात जशा सदमती उत्तर विकेटचं बटन फलंदाज बाद. चौरंग पाटील मैदानामध्ये गेला. विकेट मिळतीय. मंगेश पवारनं आशा पल्लवित केल्या. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये राहिला. विकास पावशेचं कौतुक करेल. काय झेल पकडला. 12 मध्ये 32 करायच्या होत्या. समीकरण 9 चेंडू 26 धावेची गरज आहे. 9-26 समीकरण या मॅचमध्ये. खूप चांगली मॅच. विकेट आली तर टाळ्यांचा कडकडाट. भामाळीचे प्रेक्षक षटकारला काळ्यांचा कडकडाट पाहिला. लाईन वाईट बॉलचा इशारा. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. तुम्ही पाहता रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला दैविता बदाने व्यक्तिमत्व आमचे विश्वनाथ शेड मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त याच क्रीडांगणामध्ये तुम्ही स्पर्धा पाहता. सर्व काही सुरळीत होतं. हे औचित घडलं कुठून. चौरंग पाटील फुलटॉस होता. वाकले का या विश्वनाथ मस्कर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. याच क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ह्याच क्रीडांगणामध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय कराल. आणि रायगड असोसिएशन क्रिकेटचे ते सल्लागार देखील आहेत विश्वनाथ शेठ मस्कर तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. सर्व काही सुरळीत चाललं होतं. इथे मधी कशा रीतीने बॉल आणाला. अशा बॉलनं तुम्हाला मॅच नो बॉल आहे. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. उघडा डोळे पाहणीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट वरती प्रत्यल्ला केला. इथे तुम्ही पाहताय झेल सोडला आणि बॉल हे दडपण आहे. हे दबाव आहे. या दबाव दडपण सर्व काही गोष्टी आहेत. आमचे आयोजक देखील इथे उपस्थित आहेत आणि हा बॉल चौकार आहे. बघा आयोजक देखील आमचे तिथे होते. हे दडपण आहे. संजय भोईरकडनं अशा चुका अशा मुवमेंटला होतील असं कोणाला वाटलं होतं का. नवनाथचा झेल अप्रतिम पकडला. हे दडपण आहे. चेक केलं जाईल. चला षटकार आहे. षटकार आहे. बाळकृष्ण पाटील मध्ये दमखम. इथे काय घडलं. संजय भोईर आता मात्र कमरेवरती हात आल्यात. इथे तुम्ही पाहताय या षटकातील असूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 17 धावेची गरज आहे. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल डीप राहिला. हा तुम्ही पाहता पुढ्यात ठेवण्यात आला. बीट करून गेला डॉट बॉल. संजय भोईर कडनं झेल सोडला. तेलही गेलं तूपही गेलं आणि हेच काही आता घडलं. झेल सोडला. षटकार. हे दडपण आहे. हे दबाव आहे. अशा मोमेंटला अशा मॅचेस हा व्होल्टेज होतात ना तेव्हा दडपण असतं. समीकरण 7-17चा हा बॉल आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. ज्या बॉलवरती मोठा फटका आहे. लाईन खराब आहे. लाईन खराब आहे आणि हे वाईट बॉलचा इशारा आला. हे दडपण एक दबाव काही तुम्हाला खूप काही सांगून असं अशा मॅच मध्ये आणि वाईट बॉल आला. पुढचा बॉल फडका खोदून काढला. बॉल चला बोलण्याच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने षटक संपलं जात आहे. 30 तिथे 44 लक्ष होतं समोर आणि आता तुम्ही पाहता बॉल शिल्लक 6 बॉल 15 धावेची गरज आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29. फिल्डिंग लावून घ्या बघा प्लीज. बामाली 40+ विलंब करू नका प्लीज. माहिती आम्हाला मॅच देखील हाय व्होल्टेज आहे पण प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या.
6 चेंडू 15. बघा फिल्डिंग लगेच लावून घ्या. 6 मध्ये 15, 6 बॉल 15ची गरज आहे. पाणी घेऊन जायचं. बघा तुम्ही पाहता 40+ 32 संघ 40+ क्रिकेटच्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील असतील, ज्यानं खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटचं स्टँडर्ड क्रिकेट केलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये डे नाईटचा फॉर्मॅट 32 40+ संघ आणि ही 40+ संघाला जी बाईक शाहीची तुम्ही पाहता 384 खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळतील. एखादा खऱ्या अर्थानं खेळाडू भाग्य बनवेल. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षामध्ये जी बाईक आहे ना DNG गिरी याने आम्हाला दिली होती असता इम्प्रास येते खऱ्या अर्थानं ऑनर आणि ह्या बाईकवरती मिळाला मानतो मोतीराम पाटीलला. यावर्षी कोण बसेल ही बाईक सुपूर्ती केली आहे उद्योजपती खऱ्या अर्थानं सोनरपाडा गावचं एक दमदार व्यक्तिमत्व नरेश शेठ ठाकूर यांना ही आम्हाला बाईक देण्यात आली आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय शिवसेनेची आणखी एक बुलंद तोप राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव आमचे मोठे देसाईचे वेदास शेठ म्हात्रे देखील या स्पर्धेला पाहतात. त्यांचं देखील महाशांत करण्यापासून मनपूर्वक सरसे स्वागत करू. रायगड असोसिएशन क्रिकेटचे सल्लागार आणि क्रिकेटला धर्म मांडणारे याच क्रीडांगणामध्ये तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक मेळा देखील क्रिकेटचा जनसागर पाहणार आहात. वाढदिवसानिमित्त औचित्य साधून टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रा रेग्युलर 40+ फॉर्मॅट याच क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहणार. ते आमचे तुमचा आम्हा सर्वांचे लाडके विश्वनाथ शेठ मस्कर तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता. तुमचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे 6 बॉल 15 धावीची गरज. 15 धावा डिपेंड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विकास पावशे. 9 बॉल 24 धावेची केली जरूर केली आहे. फिल्डिंग मध्ये 100% दिला. पहिलाच बॉल अर्ध्या पिच वरती बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. इथे तुम्ही पाहता बॅटला बॉल स्पर्श होऊन विकेट किपरच्या समोर पडला. टप्पा घेऊन त्याला देखील तो बॉल जरूर चकवा देऊन गेला आणि या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 30 या आकड्यावरती आणि समीकरण तुमच्या समोर 5 बॉल 14. चौरंग पाटील आता हिरो बनण्याची संधी आल्या. हिरो बनण्याची ताकद आहे, क्षमता, जिद्द धरू नको. पुढचा बॉल आडवा टक्केल्याचा प्रयत्न. पाठचा कडा विकेट किपरच्या जिगाप्रतीन विकास पावशीला मिळते विकेट आणि केलेली विकेट चौरंग पाटीलची. फलंदाज बाद. उत्तम पवार उत्तम मुकादम आला. सॉरी हा बॉल सूप चांगला. वॉड बॉलिंग. आता जे मायबाप प्रेक्षक आहेत ना ते बसले होते ते आता उभे राहिले आहेत आणि जे उभे होते ते तासांवरती राहिले आहेत. एकदम मॅच जोरदार तुम्ही पाहताय या दोन टीम मध्ये. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील डॉट आला. लागोपाठचे 2 बॉल डॉट आणि आता समीकरण 2 बॉल 14 धावेची गरज. उत्तमजी पवार प्रल्हादजी पवार जे खिडकाळीचे ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत करू. 2 बॉल 14. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने खेचला. आलमी कार्पेट चालला. या बॉलवरती मिळती एकच धाव आणि आता समीकरण 1 बॉल 13 धावेची गरज. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम
या मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. व्हॉट अ मॅच का मॅच. खऱ्या अर्थानं बमालीचं कौतुक करू. फडका मोठा उडवला, जेलची शक्यता. इथे तुम्ही बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, रोल गेली सत्ता गेली. हे शानपण सुटलं. हे शानपण अगोदर सुटलं असतं तर काय झालं असतं. इथे सामना गमावला. तुम्ही पाहता नावाली 40+ संघानं तुमचं खूप खूप अभिनंदन. टीम बामाली 40+ आणि नावाली 40+ खेळ खऱ्या अर्थानं खूप चांगला झाला. काही हरकत नाहीये आणि काही चुका नक्कीच तुम्हाला खूप काही सांगून जातात. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि बामाली 40+ जर विचार